तर गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे धाराशिवमधील कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे। महाराष्ट्रामध्ये गेली 10-11 दिवसापासून जो पाऊस पडतोय त्या पावसानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान केलंय। धाराशिवमध्ये जे कोथिंबीरचे उत्पादक आहेत त्या उत्पादनावरती अक्षरशः अवकाळी पावसाने पाणी फिरवलंय। बियाणं खत मजूर असा 1 लाख रुपये खर्च आला आहे आणि प्रत्येक वर्षी आम्हाला 3-4 लाखाची कोथिंबीर होते। मात्र या वर्षी आमचं फार मोठं नुकसान झालं आहे आणि ह्या पावसामुळे पूर्ण प्लॉट हा पिवळा पडलेला आहे। काही कोथिंबीर म्हणजे उगवली होती जे करपून गेलेली आहे। पूर्ण उत्पन्न आता फेल गेलेलं आहे आणि आता ते खर्च तर निघतच नाही, मायनस मध्ये गेलो। शासनानं ह्या कोथिंबीरीचे जे शेतकरी आहेत त्या कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांना शासनानं दिलासा देणं गरजेचं आहे। एकंदरीतच धाराशिव जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने कोथिंबीर उत्पादक जी शेतकरी आहेत त्यांच्या कोथिंबीर म्हणजे उत्पन्नावरती अवकाळी पावसाने पाणी फिरवल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव।